एसटी महामंडळ भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। एसटी महामंडळामध्ये 17,742 प्लस जागांसाठी भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे। आणि एसटी महामंडळ भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कंडक्टर झालं, त्याचबरोबर चालक झालं, त्याचबरोबर जे लिपिक टंकलेखक झालं, असे काही पदे यामध्ये असणार। आणि ही जी भरती आहे 17,542 जागांसाठी, तर ही परमनंट भरती आहे, एक लक्षात ठेवा। आणि यामध्ये जे काही कंत्राट कामगार आहे एसटी महामंडळातले, तर त्यांना यामध्ये थोडंफार प्राधान्य या ठिकाणी देण्यात येणार आहे। आणि एसटी महामंडळामध्ये 17,542 जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघत आहे। तर या भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि एसटी महामंडळ भरतीमध्ये वयोमर्यादा काय, निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता काय आहे, त्याचबरोबर पेपर होणार आहे की नाही होणार, आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, उंची वगैरे किती लागणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आणि ते अपडेट सुद्धा दाखवणार आहे की 17,542 जागांसाठी एसटी महामंडळमध्ये भरती निघत आहे याबद्दल। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसटी महामंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला एसटी महामंडळमध्ये कंडक्टर पदामध्ये शैक्षणिक पात्रता काय ते तुम्हाला सांगून देतो। तर कंडक्टर आणि चालक पदामध्ये जी शैक्षणिक पात्रता 10वी पास आपण पाहिजे, मराठी वाचता लिहिता आपल्याला आलं पाहिजे, त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ यांच्याकडे सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना व पीयूएससी बॅच बिल्ला आवश्यक आहे। त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना व बॅच बिल्ला नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक आहे। तर एवढं काही यामध्ये शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलं आहे। उंची 160 सेंटीमीटर असली पाहिजे कंडक्टर आणि चालकची। आणि यामध्ये तो पगार भेटणार आहे 4,500 ते 15,000 रुपये महिन्यापर्यंत आपल्याला या ठिकाणी एसटी महामंडळमध्ये पगार भेटणार आहे। आणि शिक्षण 10वी पासच लागते। वयोमर्यादा याच्या अगोदर 24 ते 38 वर्ष होतं, पण आता जे 18 ते 38 पर्यंत सुद्धा या ठिकाणी होण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे। एवढं काही शैक्षणिक पात्रता लागणार आहे। आता एसटी महामंडळ भरतीचा 17,542 जागांसाठी जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट आला आहे, 17,742 जागांसाठी अपडेट आलेला आहे। तर ते अपडेट मी तुम्हाला दाखवून देतो। तर पहा, महाराष्ट्र राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत श्री एकनाथ शिंदे जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, तर त्यांचे जे विद्यार्थी मित्रांनो आमदार आहे प्रताप सरनाईक, ते परिवहन मंत्री सुद्धा आहे। त्यांनी सुद्धा त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर काही पोस्ट या ठिकाणी टाकल्या की आम्ही एसटी महामंडळामध्ये 17,742 जागांसाठी भरती काढणार आहे म्हणून। आणि महाराष्ट्र राज्याचे जे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे यांनी सुद्धा त्यांच्या ऑफिशियली इंस्टाग्रामच्या अकाउंटवर सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की एसटी महामंडळामध्ये आम्ही 17,742 जागांसाठी भरती काढत आहे, असं जे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर टाकलेलं आहे। तसंच महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री आहे प्रताप सरनाईक, तर यांनी सुद्धा जे त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर हे पोस्ट या ठिकाणी टाकले की एसटी महामंडळामध्ये मेगा भरती होणार आहे। स्क्रीनवर तुम्ही बघू शकता या ठिकाणी। तर पहा, एसटी 17,742 पदांसाठी मेगा भरती नवराष्ट्र या पेपरमध्ये आलेला आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। ग्रामीण भागातील आणि सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी अशी ओळख असणाऱ्या लालपरीत म्हणजे एसटी महामंडळात लवकरच 17,742 पदांची भरती करण्यात येणार आहे। यात चालक, वाहक आणि इतर पदावरील कर्मचाऱ्यांचा समावेश असून याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकार व वित्त विभागाला पाठवण्यात आला आहे। वित्त विभागाच्या मंजुरीनंतर लगेचच ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधान परिषदेत दिली आहे। 2022 मधील एसटी कामगारांच्या राज्यव्यापी संपादरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तत्कालीन सरकारने 1 फेब्रुवारी 2022 रोजी तातडीची निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटी कामगारांची भरती केली होती। त्यावेळी आपल्याकडे केवळ 12,500 बसेस होत्या। आज एसटीच्या ताफ्यात 14,000 बस आहेत। आणि त्याचबरोबर कंत्राट कामगारांना प्राधान्य देणार आहे। 2022चा राज्यव्यापी संप मिटल्यानंतर नियमित कर्मचारी परत आले, त्यामुळे कंत्राटी कामगारांना कायम ठेवणे नियमानुसार शक्य नव्हते, पण भविष्यात आपल्याला कायम नोकरी मिळेल अशी त्यांना आशा असते। त्यामुळे भरती प्रक्रियेत कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेलं आहे। त्यानंतर दुसरं सुद्धा पेपरमध्ये त्यांनी दिलं आहे, बघू शकता आपलं महानगर न्यूजपेपरमध्ये सुद्धा त्यांनी बातमी त्या ठिकाणी दिली आहे। एसटी महामंडळात लवकरच
महाभरती चालक वाहकांची 17,742 पदे भरणार आहे। बघू शकता एस टी महामंडळात लवकरच चालक वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांची महाभरती होणार आहे। एस टीमधील एकूण 17,742 रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। वित्त विभागाकडून या प्रस्तावाला मान्यता मिळताच भरती प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी विधान परिषद केली आहे। भाजपच्या श्रीकांत भारती यांनी विधान परिषदेत एस टीमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत प्रश्न उपस्थित केला होता। एस टीची बसेसची संख्या वाढत असल्यामुळे जुन्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे, त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात काही कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचेही प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले। कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य सुद्धा त्यामध्ये दिले जाणार आहे। त्यानंतर बघू शकता आणखी सुद्धा एका न्यूजपेपरमध्ये हे आलेलं आहे। तर स्क्रीनवर बघू शकता महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात एस टी एकूण 17,742 जागांसाठी पद भरती करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाला दिला आहे। वित्त विभागाची परवानगी मिळताच ही भरती केली जाईल। ठीक आहे, तर बघू शकता हे काही या ठिकाणी त्यांनी जे महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री आहे प्रताप सरनाईक त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल जे विद्यार्थी मित्रांनो ह्या पोस्ट या ठिकाणी शेअर केलेला आहे। आता या ठिकाणी चालक आणि कंडक्टरसाठी मी शैक्षणिक पात्रता तुम्हाला सांगितलं आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो निवड प्रक्रियेत जर पाहिलं चालक आणि कंडक्टर पदामध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे आणि भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा पुढे तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ कंटिन्यू पाहत आहे। तर जे चालकचं पद आहे, कंडक्टरचं पद आहे, यामध्ये 100 मार्कासाठी ऑफलाईन परीक्षा आपली घेतली जाणार आहे, ज्यामध्ये पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर जो काही सिलेबस आहे सिलेबसचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार म्हणजे सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित झालं। ठीक आहे, ह्या काही मराठी व्याकरण झालं, ह्या काही विषयाचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 60 प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो वाहन चालवण्याच्या रिलेटेड 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। असे टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि पेपरसाठी आपल्याला 1.5 घंट्याचा पेपरसाठी टाइम भेटणार आहे। आणि पासिंगचा जर आपण विचार केला तर 100 पैकी पासिंग फक्त 35 मार्कावर आहे। 100 पैकी 35 मार्क आपल्याला पडले तर आपण या ठिकाणी पेपर पास होणार। आपल्याला 100 पैकी 35 मार्कावर यामध्ये सिलेक्शन आपलं होणार आहे। आणि त्याचबरोबर जर समजा त्यांना 35% वाले जर त्यांना विद्यार्थी भेटले नाही, 35 मार्कवाले जर विद्यार्थी त्यांना भेटले नाही तर ते मग मागासवर्गीय कॅटेगरीमधून 30 मार्कवाले सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी उचलणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यानंतर आपण जे विद्यार्थी मित्रांनो लिपिक टंकलेखक पदामध्ये जर पाहिलं तर यामध्ये जे पगार जो भेटणार आहे 4,400 ते 15,000 पर्यंत आपल्याला पगार यामध्ये भेटणार आहे। दरवर्षी जे विद्यार्थी मित्रांनो पगार वाढत असते। आणि त्याचबरोबर शैक्षणिक पत्रात जर पाहिलं लिपिक आणि टंकलेखमध्ये तर आपण ग्रॅज्युएशन असलं पाहिजे, कोणते BA BSc BCom कायच्यातून तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिट आली पाहिजे, इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट आपल्याला आली पाहिजे। ठीक आहे, वयोमर्यादा 18 ते 38 किंवा 24 ते 38 वर्षापर्यंत असणार आहे। आणि त्याचबरोबर आपलं लिपिक आणि टंकलेखकमध्ये सिलेक्शन होणार आहे पेपर ज्या बेसवर। तर मराठी व्याकरणचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25, सामान्य ज्ञानचे 25 आणि गणिताचे 25 असे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 1.5 घंट्याचा पेपरसाठी टाइम भेटणार आहे। तर अशा प्रकारे यामध्ये जे पेपर असणार आहे। आता एस टी महामंडळाची ही भरती कधीपर्यंत निघणार आहे तर जवळपास तुम्ही धरून चला की या ठिकाणी एप्रिलच्या एंडिंग किंवा मे महिन्यापर्यंत एस टी महामंडळाची भरती निघण्याची दाट शक्यता आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे एस टी महामंडळ भरतीबद्दल। आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।